ओम क्लिप 40. श्रोतेहो नमस्कार. कालच्या भागात आपण लोकमान्य टिळक आणि महाराजांचे भाकीत हा भाग पाहिला. आज त्यापुढचा भाग ऐकूया. वाचन संध्या जोशी, मुंबई. महाराज भाकरी भाजीच्या प्रसादासाठी खोळंबून राहिले. अकोल्याचा राजाराम कंवर हा सराफीचा व्यवसाय करायचा. महाराजांचा परमभक्त होता. त्याचा मुलगा त्र्यंबक भाऊ उर्फ भाऊ याचीही महाराजांवर खूप निष्ठा होती. एकदा त्याला वाटले शेगावला जाऊन महाराजांना जेवायला घालावे. नानी वहिनी जरा तापट स्वभावाची होती, पण यावेळी मात्र तिने भाकरी, कांदा, आंबाडीची भाजी, पिठलं, हिरवी मिरची सगळं शिस्तीने करून दिलं. भाऊ स्टेशनवर लगबगीने येईतोवर 12ची गाडी निघून गेली आणि आता 3 शिवाय गाडी नाही. हे असे कसे झाले याचा विचार करत भाऊला खूप वाईट वाटलं. आपण पोहोचेपर्यंत महाराजांचे जेवण होऊन जाणार हेही मनात येऊन गेले. इकडे शेगावला महाराज जेवण घ्यायला तयार नव्हते. बाळाभाऊ महाराजांना म्हणाला, 1 वाजूत गेला, आपण जेवल्याशिवाय इतरांना प्रसाद कसा मिळणार? महाराज म्हणाले, थांब, मला आग्रह नको करूस. आज 4थ्या प्रहरी माझे जेवण आहे. ज्यांना थांबायचे नसेल त्यांना जेवायला हरकत नाही. असे करता करता शेवटी भाऊ कंवर आला. आता साष्टांग नमस्कार घालून हात जोडून उभा राहिला. महाराज म्हणाले, तुझ्या आमंत्रणाची तऱ्हा काही वेगळीच आहे. ही काय जेवायची वेळ आहे का? तुझ्या वचनात गुंतून मी उपाशीच बसलो आहे. काय काय आणलेस बघू? भाऊला हे ऐकून खूप आनंद झाला. काय करू महाराज, 12ची गाडी चुकल्यामुळे घोटाळा झाला. एवढे सांगून आणलेली शिदोरी सोडली आणि महाराज आनंदाने जेवले. यानंतर पुढचा मुद्दा. 14 वर्षानंतर छरा गळून पडला. शेगावचा तुकाराम शेगोकार आपल्या शेतात शेकत बसला होता. मागच्या झाडीतून एक ससा बाहेर पडला व एका शिकाऱ्याने त्याला नेमका टिपला. परंतु शिकाऱ्याचा एक छरा तुकारामाच्या आतल्या कानाला चाटून डोक्यात शिरला. खूप डॉक्टरी उपाय होऊनही छरा बाहेर काढता येईना. रात्रंदिवस त्याचं डोकं दुखायचे. कोणत्याच औषधाने गुण येईना. तो महाराजांचा निस्सीम भक्त होता. शेतीचे काम संपवून महाराजांच्या सेवेत असत होता. आता त्यांनी मठाची झाडलोट सुरू केली. मठ नेहमी स्वच्छ ठेवला. डोके दुखतच होते. अशी 14 वर्ष गेली आणि त्याचा वनवास एके दिवशी संपला. झाडलोट करताना एक दिवस अचानक कानातून छरा एकदम गळून पडला. डोकेदुखी थांबली आणि तो पूर्णपणे बरा झाला. पुढे अखेरपर्यंत त्याने आपली सेवा चालूच ठेवली. आता पुढचा मुद्दा. बापूंना काळेला पांडुरंगाचे दर्शन. बऱ्याच भक्त मंडळींबरोबर महाराज एकदा पंढरीच्या वारीला गेले. त्या भक्त मंडळीत बापूंना काळे पण होता. पंढरपूर गजबजून गेले होते. प्रदक्षिणेच्या वाटेवर टाळकऱ्यांची तोबा गर्दी होती. जय जय राम कृष्ण हरीचा गजर सतत चालू होता. एकादशीला ज्यावेळी हरिपाटलाबरोबर सर्वजण दर्शनाला गेले त्यावेळी बापूंना काळे स्नानाला गेला होता. तो परत आला तोवर उशीर होऊन गेला होता. अमाप गर्दी आणि मुंगीला सुद्धा शिरायला वाव नाही अशी स्थिती झाली. बापूंना दर्शन नव्हताच परत आला. दिवसभर उपवास होऊन बापूंना मनात हिरमुसला होता. विठ्ठल दर्शनाचा ध्यास लागला होता. बाकी सर्वजण दर्शन घेऊन बिराडी परतले. बापूंना वेळेवर आला नाही म्हणून त्याचा सर्वत्र उपहास होत होता. महाराज आपल्या जागेवरून हे सर्व शांतपणे पाहत होते. महाराज बापूंनाला म्हणाले, असा दुःखी होऊ नकोस, इकडे ये, मी तुला विठोबाचे दर्शन देतो. बापूंना धीरपणे जवळ आला. महाराज समचरण दर्शवण्यासाठी पाय जुळवून उभे राहिले. लगेच सर्व चित्र पालटले. तुळशीमाळा कंठी रुळत असलेली सावळी गोमटी मूर्ती दृष्टीस पडली. धोतर, पागोटं आणि शेला हा विठ्ठलाचा पोशाख स्पष्टपणे दिसत होता. त्याला अतीव आनंदाचे भरते आले आणि दर्शन प्राप्त झाल्याबद्दल खूप धन्यता वाटली. महाराजांच्या कृपेने पुढे त्याला मुलगा झाला. मुलगा चांगला विद्वान झाला. पंढरीचा प्रसाद म्हणून मुलाचे नाव त्यांनी नामदेव ठेवले. आता यानंतरचा मुद्दा. महाराज आणि टेंबे स्वामींची भेट. एके दिवशी बाळाभाऊला महाराज म्हणाले, अरे उद्या माझा भाऊ भेटायला येणार आहे.
कडक स्वभावाचा आहे, त्याची नीट व्यवस्था ठेवा. वाटेतल्या चिंध्या चपाट्या उचलून सर्वत्र स्वच्छता ठेवा, अंगण स्वच्छ ठेवा. दुसऱ्या दिवशी दुपारी वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज मठात आले. दोघांनाही अतिशय आनंद झाला. टेंबे स्वामी आले तेव्हा महाराज पलंगावर टिचक्या मारत बसले होते. स्वामी आल्यावर टिचक्या थांबल्या. दोघांची थोडा वेळ दृष्टादृष्ट झाली. दोघांचेही हास्यवदन होते. टेंबे स्वामींनी परत जाण्याची खूण केली. महाराज बरं म्हणाले. मान तुकवली आणि भेट संपली. बाळाभाऊने महाराजांना विचारले, टेंबे स्वामींचा मार्ग आपल्या मार्गापेक्षा अगदी भिन्न आहे का? त्यावेळी महाराज म्हणाले, ईश्वराकडे जायचे 3 मार्ग आहेत. त्याचे स्वरूप वेगवेगळे असल्यामुळे माणसाचे मन घोटाळून जाते. कडक सोवळं, स्नान संध्या, उपासना, व्रत, अनुष्ठान ही सारी कर्ममार्गाची अंग आहेत. यात अधिक गुण काही खपत नाही. चित्तशुद्धीसाठी ही सारी आवश्यक पावले आहेत. लोकांना कधी दुरुत्तुरे करून दुखवू नये ही खबरदारी या मार्गात घ्यावीच लागते. भक्ती मार्गाने जाणाऱ्याचे मन अतिशय शुद्ध असावे लागते. मनात थोडीही मलिनता असली तर त्याला भक्ती रहस्य गवसणार नाही. अंगी दया, प्रेम आणि लीनता हवीच. भजन, पूजन, श्रवणामध्ये आस्था हवी. मुखामध्ये सतत हरिनाम हवे. मार्ग दिसायला सोपा वाटला तरी आचरायला काही कमी कठीण नाही. योगमार्गाचा पसारा फार मोठा आहे. जे पिंडी आहे तेच ब्रह्मांडी आहे हे लक्षात घेऊन पिंडातले साहित्य घेऊनच योग साधावा लागतो. आसन, प्राणायाम, रेचक, कुंभक, मुद्रा, त्राटक जमायला हवेत. शेवटी सुषुम्नेत कुंडलिनी शक्तीचा प्रवासही असतोच. यानंतरच ज्ञान होते. तिन्ही मार्गांचं अंतिम फलित ज्ञानच आहे. नुसते ज्ञान उपयोगी नाही. सर्वानुभूती प्रेम असणेही अत्यंत आवश्यक आहे. एकदा साधक अंतिम मुक्कामाला पोहोचला की मार्गाचा विचारच सुटतो. एकाच ध्येयाकडे संतपदाकडे जाणारे हे मार्ग आहेत. या ठिकाणी आज आपण थांबूया. उद्या पुढचा भाग ऐकूया. धन्यवाद. हरिओम तत्सत.